नमस्कार मंडळी, मी पूर्वा आणि तुमचं सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती। मध्ये काही कारणास्तव मी काही व्हिडिओज अपलोड करू शकले नाही, पण यापुढे मी प्रयत्न करेन मी टाइम टू टाइम अपलोड करत जाईन। तर फ्रेंड्स, आज मी तुम्हाला सर्वांना दाखवणार आहे माझ्या घरी फोडणीचं वरण कसं बनतं। सगळ्यांच्या घरी फोडणीचं वरण बनतं, पण प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते। तर इथे मी एका कुकरच्या भांड्यामध्ये अर्धा कप तुरीची डाळ घेतली आहे। त्यात ती डाळ भिजेल आणि वरती अजून आपल्या बोटाचा एक भाग राहील एवढं मी पाणी घेतलं आहे आणि आता मी ते कुकरमध्ये 3 शिट्ट्या घेऊन शिजवून घेणार आहे। डाळ शिजवण्यासाठी पहिल्या 2 शिट्ट्या मी गॅस मोठा ठेवून घेतलेल्या आहेत आणि शेवटची शिट्टी मी गॅस बारीक करून घेतलेली आहे। आता इथे आपली डाळ शिजून झालेली आहे, ती मी आता बाहेर काढून घेते। डाळ छानपैकी शिजलेली आहे। आता मी ती रवीने मोडून घेते किंवा घाटून घेते आहे। आता या शिजलेल्या डाळीतच मी पाव चमचा हळद टाकणार आहे, पाव चमचा हिंग, 1 टीस्पून मी लाल तिखट टाकणार आहे आणि हे सर्व मसाले परत मिक्स होण्यासाठी मी रवीने ते घाटून घेणार आहे, म्हणजे चांगले एकजीव होईल सर्व। वरण फोडणीला टाकायचं आहे, त्यासाठी मी कढई मोठ्या गॅसवरती तापत ठेवली आहे। त्यात 2 टेबलस्पून मी तेल टाकून चांगलं गरम करून घेतलं आहे। त्यात आता फोडणीला मी पहिल्यांदा 1 पाव चमचा राई आणि पाव चमचा जिरं टाकणार आहे। ते तडतडल्यानंतर त्यामध्ये 7-8 कढीपत्त्याची पानं टाकणार आहे आणि 1 चिमूटभर कोथिंबीर मी फोडणीला टाकणार आहे, जेणेकरून आपल्या वरणाला छान सुगंध येईल। आता मी 1 टोमॅटो थोडा जाडसर कापून टाकला आहे। आता हे सर्व मोठ्या गॅसवरतीच आपण डावलने हलवून घ्यायचं आहे, कारण ते करपलं नाही पाहिजे। 1 ते 2 मिनिटं हे सर्व आपण मोठ्या गॅसवरती हलवून घेतल्यानंतर त्यात आपण आता वरण फोडणीला घालायचं आहे। त्या भांड्यातच अजून 2 कप मी पाणी घेऊन ते पाणी परत मी वरणामध्ये टाकणार आहे। एकदा पाणी आणि वरण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। त्या वरणाला छान आंबटपणा येण्यासाठी इथे मी 5-6 कोकम टाकणार आहे। कोकम जास्त आंबट असतील तर तुम्ही कमी करू शकता। साधारण 2 टेबलस्पून इतका मी गुळाचे तुकडे टाकणार आहे। गूळ, कोकम आणि तिखट यामुळे वरण इतकं सुंदर लागतं, आंबट गोड तिखट असं छान टेस्ट येते वरणाला। तर इथे मी थोडं अर्धा कप पाणी अजून जास्ती टाकलं आहे। तुम्हाला जितकं वरण पातळ आवडतं तेवढं तुम्ही पातळ करू शकता, किंवा कोणाला डाळ जास्ती आवडते म्हणजे घट्ट आवडतं वरण, तर तुम्ही तसं ठेवू शकता। आता चवीपुरता मीठ टाकायचं आहे आपल्याला। आता मोठ्या गॅसवरती वरणाला एक छानपैकी उकळी आणायची आहे आपल्याला। एक उकळ आल्यानंतर गॅस थोडा मंद करून किंवा मीडियम ठेवून अजून थोडं 5-1 मिनिटं आपण ते गॅसवरती व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपलं चविष्ट आंबट गोड आणि तिखट असं फोडणीचं वरण खाण्यासाठी रेडी आहे। भाताबरोबर छानपैकी तुम्ही खाऊ शकता, एन्जॉय करू शकता। वरणाची साधारण वाफ गेल्यानंतर त्यामध्ये आपण कोथिंबीर टाकणार आहोत, कारण वरण गरम गरम असताना टाकल्यावर ती काळी पडते। तर असे छान फोडणीचं आंबट गोड तिखट वरण तुम्हाला आवडलं तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा।
आणि वाटलंच तर एखादी कमेंटही खाली लिहू शकता. थँक्स फॉर वॉचिंग.